सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमचा नवीन ब्लॉग आणि सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज 19 फेब्रुवारी 2025। सो शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। अँड आता वाजलेले सकाळचे 10:30। आज आवरलेलं आहे जस्ट बिकॉज काल खूप लेट झाला त्याच्यामुळे काही उठायला पण लेटच झालं। देन आता निघतोय गावात। सो आज छावा बघायला जायचं प्लॅनिंग चालू आहे। बघूयात आता कसं छत्रपतींचा मूवी आणि बघितलं नाही असं कधी मग संभाजी महाराजांचा मूवी आपला छावा। सो छावासाठी जायचं आहे, त्याचंच प्लॅनिंग करायला आता निघतोय। देन सकाळीच उठून मस्त आपल्या बाईक स्कूटी वगैरे एकदम चकाचक करून टाकलेलं आहे मस्तपैकी। आणि आता निघतोय एकाच वेळेत। हे बघा एकदम प्रॉपरमध्ये चकाचक केलेलं आहे दोन्ही स्कूटी अँड बाईक। तर बाईक काढूयात, बाईक सर्व्हिसला नाही, सर्व्हिस पण ड्यू आहे पण टाईम नव्हता सध्या, बाहेर पण पाणी मारलं धुळीमुळे। देन आता मस्तपैकी बाईक एकदा कोल्ड स्टार्ट करतो, देन निघूयात आता। चप्पल चप्पल कह दे चप्पल ही रहे, धोळे उडी ना फाडू धोळे, काय सांगू तुम्हाला। बस आय थिंक ही गिअरमध्ये नसेल। ओके झाला विषय झाला। ओके मला वाटलं होतं की नाही 4-5 दिवस ती चालूच केली नाही। ओपन करतो मस्त आहे हे बघा, दाखवलं तर मस्त चकाचक धुवून काढलेली। हिला पण टेरेसवर पोच करायची, ही चप्पल साईडला ठेवतो, दरवाजा लावतो, कोल्ड स्टार्टला केलेली आहे। देन आता निघतो गावात आणि थोडंसं क्लिप दाखवेल काय दिसलं तर। आज शिवजयंती निमित्त काय सजावट आहे बघूया। स्कूटी पण आपली चकाचक मस्त वॉश करून ठेवलेली आहे, काहीच विषय नाही आहे। मी पण आज जाऊन येतो पटापट। ठिकाणी चेतचा डाव चाललेला आहे, भाऊला पाहिलं एक्स्ट्रा लाईट चल रही क्या? अरे टॉर्च चाल रही होती, टॉर्च आहे काय? मग काय पुढं काय विषय आपला आता? चेक 500चा चेक घेऊन टाक। चला आता बघूयात कोण किती सिरियस इश्यू आहे। सिरियस इश्यू सिरियस या ठिकाणी माणूस बदललेला आहे, डाव बदललेला आहे, एक डाव जिंकलेला आहे, नवीन डाव चालू झाला। राहू दे डावाचा विषय, डावाचा अच्छा काहीतरी हातात दिसतंय पण इट्स लक्षात आहे। किती पालती अरे लाज वाटते। या ठिकाणी आमचा डाव जोमात, हे पण जोमात। लस्सी कोमात सो आता आम्ही सगळी आमचा गेम संपून मस्तपैकी 3 गेम संपून 3दा विनर होऊन तीनदा विनर होऊन आलेलो आहे मी। आणि बाहेर वातावरण 30 डिग्री टेम्परेचर सध्या आहे आणि बाहेर वातावरण एवढं बेकार आहे ना, आता कॅमेऱ्यात कळणार नाही। आणि भाईकडे आज गर्दी आहे। हा एक ट्रॅक्टर, हा एक आहे, तिकडे एक आहे। सो असं काय आहे नेन थम्सअप आम्हात कधी वर्क डे माहीत नुसत्या वर्क आहे हे चालू करायचे ना, आम्हाला परत दुकानावर न्यायची फुल काम आहे की हे दे फार बरसेल। मी सांगतो होती की नाही चालू, चार्जिंगला लावली होती, वो झाली की नाही कळत। बहुत डेंजर आहे, झाली गाईज। अँड आज डे 2 आहे बिकॉज त्या दिवशी जरा मस्ती वगैरे सगळं करून डिनर वगैरे सगळं करून घरी आलो। नंतर एडिटिंग वगैरेचं काम होतं, जास्त काही टाईम भेटलेलं नाही। सो आता आवरलेलं आहे अँड निघतोय। आता वाजलेलं आहे 1 मिनिट मला दाखवत, आता वाजले दुपारचे 12:50 अँड दुपारी आता निघालेलो आहे मस्त एकदम भारी गोष्टीसाठी निघालेलो आहे।
सो तुम्हाला ते पुढे गेलो मी रोडमध्ये सांगेलच आम्ही कुठे चाललो आहे अँड काय. स्टेटून बघत राहा. एक नंबर ती गोष्ट पाहिलं आणि ती गोष्ट सगळ्यांनी गेलं पाहिजे. सो मी ते पुढे गेल्यावर तुम्हाला सांगेलच की विषय नक्की काय. सो चला आता वरती टाकी वॉशचं चालू होतं आपलं. मुलं आलेले आहेत काही ते टाकी वॉशसाठी. सो ती जरा वीक झालेली टाकी त्याच्यामुळं बोलावलं होतं अँड ते पण काम निपटत आलेलं आहे. देन आता मला नेमकी जायचं होतं. आहे एक 52 किलोमीटरच आहे आणि त्याच्यामुळे थोडं लवकर निघतो आहे. सो आपलं काम जसं 2:45 नंतर आहे त्याच्यामुळे ओके. सो चला आता पुढे भेटतो. घरच्या एवढी रेती आपलं वॉटर टँक त्याच्यात रेती होईल एवढी बेकार चालू. वर्क इन प्रोग्रेस. 1000 वर्ष झाले मला पोचून. हे माणसं आत्ताशी घेत आहेत. दी ब्लडी मॅन्स. अरे हा आला काय भाऊ. 1000 वर्ष झाले मला इथं येऊन. 1000 वर्ष पोचून तुम्ही अजून येत आहे आणि तो एक तर तो अजून आलाच नाही. अरे मी माझे अख्खे काम करून आवरून कष्ट आले पाहिजे तो आत्ता शिकायला एवढा. अरे आम्ही ऑलमोस्ट डन आहे ना आमचा हा ड्रायव्हर. शोम शेट थोडीशी चुम्मा द्या. ओके तर तुम्हाला तो थोडासा रोड दाखवेल मी. नाही ना आम्ही आता थोडस मस्त ऊन बिन घेऊन चाललेलो एकदम पद्धतशीर. हो चष्मा भाऊची जरा फ्लेक्सिंग चाललेली. तर आम्ही ऑलमोस्ट डन आहे. थोडंसं बाकी आमचं लोणी. हो बोललोच आता बोललो तर पुढचं पण सांगतो. आम्ही चाललोय छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पिक्चर पाहायला चाललेलो आहे आम्ही. अँड खूप दिवसापासून प्लॅन होता. सो आता एक्झिक्यूट केलेला आहे आम्ही. एक्झिक्यूट झाल्याबद्दल आम्ही डायरेक्ट चाललेलो आहे कारण की आम्हाला खूप लेट झालेला आहे. बस या हॉटेलला थांबत आहे. हो पुरोहित. हो बस थांबा. मग शुभम काय म्हणतोस. काय नाही रोड बघून तुम्हाला कळलं असेल का आम्ही चाललेलो लोणीला आणि ते तर आधी सांगितलंच मी. देन एवढं बेकार ऊन आहे यार. आणि वाजलेत आमचा आहे 2:45चा शो आहे आणि वाजले 2:23. सगळं डिपेंड्स ऑन आवर ड्रायव्हर. चला पटापट जायचंय आम्हाला. सो अजून आमचा लंच बाकी आहे. आमचा एक माणूस बुकवलेला आहे बघा शुभम. या सरनवलेचा पेट्रोल पंप हाच आहे दादा. पण पेट्रोल पंप हाच आहे अख्खं नाव आहे बाई तिथं. हे बघा कोणती सेरेमनी बोललो शुभम तू. नाही आता ना आपल्याला सोक्ष लावायचाच. आता जस्ट लोणीत पोहोचले. ऑलमोस्ट थोडस डन आहे आमचं. आणि शुभमला काहीतरी मनोगत व्यक्त करायचं. शुभम प्लीज. I have no mood right now. Fuck off everything. जस्ट पोहोचलेलो आम्ही चित्रालयाला आणि इथं जरा बघू आतमध्ये जाऊन. सही आहे भाई 100% घेऊ. हे सही आहे. आतमधून चित्रालय फर्स्ट टाइम आलेलो आहे. फ्लेक्सी काय ते 100%. जमान साहब गैर मुसलमानों से वसूला जिजिया बड़ी तेज. सह्याद्री के पहाड़ों में, गोदावरी की लहरों में, रायगढ़ की मिट्टी में, जालना की गलियों में, नासिक की हवाओं में, कोंकण के कोनों में, आई भवानी के चरणों में, लाखों मराठा के नस नस में है स्वराज। जिस स्वराज को तो मिटाने चला है और रंग वो कोई सल्तनत नहीं है,
छत्रपति शिवाजी महाराज की सोच है। शुभम शेठ कसा होता मूवी मग? संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की एक नंबर मूवी होता. एंड थोडासा दुःखदायक होता पण एंड इज बिगिनिंग. ओके, हा पुस्तक वाचून आलेलं आहे ना, अंत अस्ति प्रारंभ, द एंड इज द बिगिनिंग. प्रमोशन नाही करत आहे, बरोबर आहे. सो आता भारी पिक्चर बघून निघालेलो आहे आम्ही शिर्डीच्या दिशेने, कारण की आमच्या या दादांना शिर्डीचं दर्शन घ्यायचं होतं साईबाबांचं. सो आता निघालेलो आहे शिर्डी. एक किती किलोमीटर बाकी? शिर्डीला शिर्डी संस्थानला जायचे. वॅकन्सी बाकी. शिर्डी संस्थानला वॅकन्सी टॉप शॉट. मित्रांनो कमेंट मध्ये सांगा शिर्डीतलं टॉप हॉटेल कोणतं. मी अकोल्याचं नाही निघलं असं म्हण ना, मी अकोल्याचे, तुम्ही कुठचे कमेंट मध्ये सांगा. संगमनेरी. हा, संगमनेरी. हा राहत्या मार्गे चाललेलो आहे आम्ही. अँड सगळी ग्रीनरी हा. आणि टेम्परेचर किती आहे शुभ? टेम्परेचर 48 डिग्री सेल्सिअस. पालवडीत झाली पहिली पण आणि मम्मी त्यांनी डिसिजन. डायरेक्ट मंदिराच्या इथं आलेलो आहे आम्ही. देन इथं आता पार्किंगचं बघूयात जरा. इथून काय इकडं इथं समोर तिथं पार्किंग आहे ना, इकडं काय इकडे पार्किंग आहे कळा ना मला. आपण पुढं आलोय. अरे नाही थांब मागच्या साईडला आहे पार्किंग. एक मिनिट थांब ना, उतरून पाहून येऊ का मी? पार्किंग भेटले नाही, गाडी आली आपली. मला येऊ दे. या इथं नाही या इथून आहे ना, प्रसाद नाही का दिसतंय, तिथून घालायचे आप. घे काय हा, काकड आरती चालू झाली. आरतीला बंद करते आय थिंक. नाही पण मागच्या गेटने गेला डायरेक्ट आत जाणार आहे ना. हा आता पार्किंग मध्ये आहे, पार्किंग भेटलेली. अँड ओ BMW M340 आहे. तो गाईच आता जस्ट नाव आम्ही दर्शन करून बाबांचं निघालेलो आहे मी आणि शुभम आता आहे. सो जय गेलाय पुढं. सो गाईज जस्ट नाव निघालेलो आहे. देन खूप म्हणजे आम्ही प्रॉपर आरतीच्या टाइमला पोहोचलेलो आहे, त्याच्यामुळे जरा गर्दी होती. दर्शन पण मस्त झालेलं आहे एकदम आणि मूवी पण भारी झालेला आहे. सो आम्हाला झालेलं खूप लेट, त्याच्यामुळे आम्ही निघतो आता. शिवम शेट काय म्हणणं आहे तुमचं? आम्हाला झालं लेट, आम्ही निघतोय थेट. हा ना, आम्हाला म्हणजे आम्ही 1 hour मध्ये पाहिजे. 1 hour मध्ये आम्हाला 80 किलोमीटर्स कम्प्लीट करायचे. देन हायवे नाहीये पूर्ण घाट सेक्शन आहे. जसं तुम्हाला आधी दाखवलेच आहे रोड्स. आपण काय आता नुसते परत तेच रोड दाखवणार. नवीन तर काही नाही, एक नवीन आहे पण तो फिरून जाणं म्हणजे आम्हाला डायरेक्ट एक चकवा आहे मोठा. गाडीत आहे 1 CR, त्याच्यामुळे आम्हाला 1 hour पटकन जाणं बाकी. हा ना, हे रिव्हील नव्हतं करायचं, जाऊ दे आता. चलता ही रहता है. बरं जाऊ दे. आज निखिलनी ड्रीम कार पाहिली. कोणती? बावेरियन मोटर्स. कोणतं मोठं? बावेरियन. ओके, 330 आलाय. 330 आलाय. आणि ज्याला बावेरियन मोटर वर्ल्ड माहित नसेल त्यांनी सर्च करा बावेरियन मोटर वर्ल्ड काय. नाही तर बघा. यस. ओके, आता एक कॉल आलेला आहे. एक फोन येतोय, तुम्हाला दाखवू नाही शकत. ओके